जगबुडी नदीने जरी सकाळी इशारा पातळी आता धोका पातळीच्या जवळ जरी असली तर खेड शहरामध्ये अद्याप कुठेही पाणी तसं शिरलेलं नाही। आमची नगरपालिकेची टीम आहे ती पूर्ण दक्ष आहे। लोकप्रतिनिधी असतील, नगरपालिका प्रशासन आहे, पूर्ण वेळ त्यांची टीम अलर्ट आहे। तसेच NDRF टीम आपण सांगितल्याप्रमाणे चिपळूणमध्ये दाखल आहे। अगदीच आवश्यकता वाटली तर आम्ही त्या टीमला पाचारण करू, पण सध्या तरी म्हणजे पूर परिस्थिती आमची कंट्रोलमध्ये आहे। दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये जो काही पाऊस पडतो आहे तर ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी कुठे रस्ते कोसणे, पुलावरती पाणी बणे अशा घटना आहेत। त्या ठिकाणी त्या वेळेला त्या संबंधित विभागाला आमच्या डिपार्टमेंटमार्फत असेल किंवा माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि संबंधित जी विभागाची यंत्रणा असेल, PWD असेल किंवा जिल्हा परिषद असेल, सगळे जण फील्डवरती काम करून आहेत। फक्त नागरिकांना मला आपल्या माध्यमातून एक विनंती करायची आहे की तालुक्यातील सर्व ओढे, नाले, नदी भरून वाहत आहेत, किंवा पर्यटन म्हणून किंवा आपण जे काही पाण्याचं हे करतायत कोणी जास्त पाण्यामध्ये जाऊ नये किंवा अननेसेसरी जर काही काम नसेल आपलं तर घराबाहेर पडू नये। मॅडम, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा कशेडी टनेलपासून ते अगदी परशुराम घाटाच्यापर्यंतचा आपला जो भाग आहे तो आपल्या तालुक्यामध्ये येतो, खेड तालुक्यामध्ये येतो आणि या भागामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचणं, काही ठिकाणी कामं अर्धवट आहे। या संदर्भामध्ये संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांशी काही बोलणं नाही, ज्या वेळेला अशा घटना घडतात किंवा अशी बातमी येते त्या वेळेला आम्ही संबंधित विभागाला कॉन्टॅक्ट करतो आणि जे आपले NHIचे जे गुणसाहेब असतील किंवा गोसावी साहेब असतील त्यांची टीम पूर्ण अलर्टमध्ये आहे। मग कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनासारखे जर काही कंट्रोल करायचं किंवा काही घटना घडली तर त्यावेळेला आमचे प्रशासन पूर्ण तिथे कार्यरत असणार आहे। खोपीच्या ज्या शिंदेवाडीमध्ये जी काही दरड कोसळी होते तर तिथंही PWDची यंत्रणा कालपासून पूर्ण वेळ कार्यरत आहे। तिथंही तात्पुरत्या स्वरूपात भराव टाकून ते काम पण चालू केलेलं आहे। वाहतूकसुद्धा आपण पर्यायी मार्गाने वळवण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे आणि म्हणजे आज उद्या जरी तिथं काम पूर्ण झालं नाही तरीसुद्धा पूर्ण वेळ आम्ही तो रस्ता म्हणजे वळवता येतील काहीचा विचार करणार आहोत। कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।